मुख्यमंत्री फडणवीसांची भाजपच्या संसदीय मंडळावर वर्णी लागण्याची चिन्ह। 3 निवडणुकांमध्ये फडणवीसांनी 100हून अधिक जागा जिंकून दिल्यामुळे दिल्लीमध्ये वजन वाढल्याची चर्चा। एमपीएससी परीक्षार्थी आणि सरकारी कंत्राटदारांनी राज ठाकरेंच्या दरबारी मांडली कैफियत। औषध निरीक्षक परीक्षा पेपर फुटीला वाचा, सरकारपर्यंत मागण्या पोहोचवण्याचं ठाकरेंचं आश्वासन। 13 दिवसांनंतरही पुण्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच। वसतिगृहात राहण्याकरता वयोमर्यादेची अट हटवली तर सर्व मागण्या मान्य करा, विद्यार्थी आंदोलनावर ठाम। साखरेनंतर देशभरात कांद्याच्या दराचा भडका, नाशिकचा कांदा जाणार मदतीला धावून। कांदा एक्सप्रेसमध्ये लोडिंग सुरू तर बफर स्टॉकमधील कांदा दिल्लीला पाठवायला शेतकऱ्यांचा विरोध। केंद्र सरकारच्या शुल्कमुक्त आयातीच्या धोरणामुळे अनेक ठिकाणी साखरेचे दर नियंत्रणात, तर दरवाढीत 22 ते 25 हजार कोटींचा घोटाळा। राजू शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल। मराठी सक्ती विरोधात अमराठी रिक्षा टॅक्सी चालक हायकोर्टात, याचिकेद्वारे सरकारच्या निर्णयावर स्थगितीची मागणी। 9.5 लाख रिक्षा चालकांचा प्रश्न, याचिकेत दावा, तर सक्तीच्या नियमानंतर अनेक रिक्षा चालक घरात।